दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर स्नेहल जगताप सुर्वे या पूर्णवेळ कार्यरत आहेत. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये नवजात अतिदक्षता आणि बाल अतिदक्षता विभाग सर्व अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध करून दिला गेलाय. इथं नवजात आणि लहान बाळांवर योग्य उपचार केले जातात. लहान बाळाला ताप येणं, सतत रडणं, उलट्या, जुलाब, खाण्यापिण्यातील बदल, वजन न वाढणं, अशक्तपणा, श्वसनाचे विकार, छातीत आवाज येणं, फिट येणं, बेशुद्ध पडणं, नवजात बाळातील पिवळसरपणा, अकस्मात रडणं किंवा अंग झटकणं, वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळाचं वजन कमी, अशा सर्वच प्रकारांच्या विकारांवर डॉक्टर स्नेहल जगताप योग्य पद्धतीनं उपचार करतायत. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणं आणि तज्ज्ञ डॉक्टर्स 24 तास रुग्णसेवा करतायत. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये विविध शासकीय योजनांचाही रुग्णांना लाभ दिला जातो. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल जगताप सुर्वे, MBBS MD पीडियाट्रिशियन, मेडिकवर संगमनेर येथे ॲज अ पीडियाट्रिक कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. एक कॉमन क्वेश्चन असतो आजकाल पालकांमध्ये, गव्हर्नमेंटची लस द्यावी की प्रायव्हेट वॅक्सिनेशन द्यावं? तर हे थोडे आपण डाऊट्स आज क्लिअर करणार आहे. गव्हर्नमेंटमध्ये नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल हे फॉलो केलं जातं. त्याच्यात 12 डिझीजेस हे कव्हर केले जातात. जबकि प्रायव्हेटमध्ये अलॉंग विथ दीज 12 डिझीजेस आपण एक्स्ट्रा 7 डिझीजेस कव्हर करतो. एक तर आहे इन्फ्लुएन्झा, टायफॉइड, हेपेटायटिस ए, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे HPV वॅक्सीन, मेनिंगोकॉकल आणि चिकन पॉक्स, वॅरिसेला वॅक्सीन. ठीक आहे. तर ऍडिशनल 7 डिझीजेस हे ते 7 डिझीजेस मध्ये इन्क्लूड केले जातात. गव्हर्नमेंटमध्ये पेन म्हणजे DPT जे वॅक्सीन आहे ते पेनफुल वॅक्सिनेशन, पेनलेस ऑप्शन अवेलेबल नसतो. प्रायव्हेटमध्ये हेच DPT वॅक्सीन एक पेनलेस वॅक्सिनेशन म्हणून अवेलेबल जातं, जे आजकाल पेरेंट्सला पेनफुल आणि पेनलेस हे दोनच नावं माहिती आहेत. तर हे ते DPT वॅक्सीन आहे. पेनफुल म्हणजे मांडीवर जे आपण इंजेक्शन देतो तिथे कधी कधी रेडनेस किंवा स्वेलिंग, सूज येऊ शकते. ठीक आहे. पण हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे इझिली मॅनेजेबल आहेत. एक पॅरासिटामॉलच्या औषधाने मॅनेज होऊ शकतात किंवा आईसने आपण शेक देऊ शकतो, ज्याने स्वेलिंग सुद्धा कमी होऊ शकते. ठीक आहे. फीवर पेनफुल वॅक्सिनेशन मध्ये जास्त प्रमाणात दिसू येतो, पण ते पण इझिली मॅनेजेबल असते एक पॅरासिटामॉल ड्रॉपने. तर वॅक्सिन्स कसे काम करतात? वॅक्सिन एकदा दिल्यावर आपली बॉडीची जी इम्युनिटी आहे ते त्या जर्म्सला रेकग्नाइज करतात, ओळखतात आणि एक इम्युन मेमरी ही तयार होते. म्हणजे नेक्स्ट टाइम जर डिझीज झाला त्या बाळाला, तर ही जी इम्युन मेमरी असते आपल्या बॉडीमध्ये एस्टॅब्लिश, ते त्या डिझीजला, त्या आजाराला होऊ नाही देत. वॅक्सिन्स ह्या प्रकारे कामं करतात. ठीक आहे. तर वॅक्सिनेशनला जाताना पालकांनी काय लक्षात घ्यावे? सर्वात प्रथम वॅक्सिनेशन रेकॉर्ड बाळाचं हे ठेवायचंय. बाळाची उंची, बाळाची वजन हे नेहमी वॅक्सिनेशनच्या वेळेस मॉनिटर करायचंय. ठीक आहे. जर तुमचं बाळ प्रीटम असेल किंवा जन्मताच वजन कमी असेल तर ठीक आहे, तुम्ही जर रेग्युलरली मॉनिटर करत असाल तर ती गोष्ट वेगळी. अदरवाईज बाकी सगळ्या पालकांनी वॅक्सिनेशनच्या टाइमला हाईट आणि वेट हे मॉनिटर करणं गरजेचं आहे. कारण बाळाची वाढ कशी चालू आहे, व्यवस्थित आहे की नाही हे तेव्हा कळतं. बाळाला याच्या आधी कधी वॅक्सिनेशनमुळे कधी काही रिॲक्शन आलंय की नाही, डॉक्टरला सर्वात प्रथम ही माहिती सुद्धा सांगायची आहे. म्हणजे वॅक्सिनेशन देताना काळजीपूर्वक वॅक्सिनेशन होतात आणि काही साईड इफेक्ट्स होणार की नाही हे सगळे प्रश्न वॅक्सिनेशनच्या टाइमला तुमच्या पीडियाट्रिशियनला विचारायचंच आहे. काही मेडिकेशन देऊ शकतो का, आपण काय घरी गेल्यावर काय देऊ शकतो, फीडिंग किती वेळाने करावं, हे सगळं विचारायचं आहे. त्याच बरोबर न्यूट्रिशन म्हणजे बाळाचं खायचं, प्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, आम्ही असं करतोय तर हे व्यवस्थित आहे का, बाळाची वाढ व्यवस्थित आहे का, हे सगळे जे तुमचे डाऊट्स आहेत हे ऍट द टाइम ऑफ वॅक्सिनेशन क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. आता वॅक्सिनेशन सोबत खूप सारे मिथ्स जोडलेले जातात. जसं की मीजल्स, MMR वॅक्सिनमुळे ऑटिझम होतं. तर ऑटिझम म्हणजे काय? सोशल कम्युनिकेशन म्हणजे बाळ जेव्हा सोशली कम्युनिकेट करतात तर ते व्यवस्थित करू नाही शकत ऑटिस्टिक मुलं.
त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असतो सोशल कम्युनिकेशन मध्ये. ह्याचा आणि व्हॅक्सिनेशनचा काही संबंध नाहीये. अजून काही स्टडीज वगैरे आलेले नाहीयेत की व्हॅक्सिनेशनमुळे काही ऑटिझम झालाय की नाही. कारण व्हॅक्सिन जेव्हाही मार्केटमध्ये येते आणि आपण बाळांना देतो तर हे खूप सगळ्या ट्रायल्स म्हणजे खूप प्रक्रिया असतात ज्याच्यामधून गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा गव्हर्नमेंट बॉडीज ह्याला पास करतात. अजून काही लिखित असं सायंटिफिक प्रूफ नाहीये. ऑटिझम जे आहे एक तर बाळाचे स्क्रीन टाइम. जर तुम्ही लहानपणापासून बाळाला स्क्रीन माने टीव्ही किंवा कम्प्युटर्स, फोन हे सगळे जे स्क्रीन्स आहे हे जर तुम्ही बाळांना दाखवत असाल किंवा न्यूक्लिअर फॅमिलीज जर फक्त फॅमिलीमध्ये आई वडील दोन्हीही वर्किंग, बाळाला स्वतःच्या एज ग्रुप सोबत कॉन्टॅक्ट करायला भेटत नाही तर कम्युनिकेशन तिथे थोडा गॅप पडतो. ठीक आहे, मग हे जे सोशल पॅरामीटर्स आहे हे जास्त रिस्पॉन्सिबल असतात ऑटिझम करण्याबाबत. पण लसीकरणाचा आणि ऑटिझमचा एक काही संबंध नाही. शक्यतो 100 किंवा लो ग्रेड असा ताप येतो. पण जर 102 पेक्षा वर ताप येत असेल तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की आणखीन काही आपण औषधं देऊ शकतो का. लसीकरणामुळे येणारा जो ताप आहे त्यानंतर लगेच पॅरासिटामॉल आम्ही देतो, प्रिस्क्राईब करतो. ठीक आहे, तर पॅरासिटामॉल देणे सोबतही बाळाला पुसून काढायचंय. बर्फाच्या पाण्याने नाही, मिठाच्या पाण्याने नाही, साधं पाणी पडका घ्यायचा आणि बाळाला पुसून काढायचं. हा उत्तम हे आहे की ज्याने तुम्ही ताप कमी करू शकता. पण जर ताप कमी होत नाहीये, मांडीला सूजही आहे आणि मांडी जिथे इंजेक्शन दिले तिथे लालसरपणा आलेला आहे तर डॉक्टरांकडे जाऊन व्हिजिट घेणं आणि सल्ला घेणं. गव्हर्नमेंटमध्ये 12 लसी असतात. ठीक आहे, वयाच्या 5 वर्षापर्यंत कंटिन्यूस लसीकरण असते. नंतर टीटीचं बूस्टर देतो आपण 10 वर्षाला आणि 15 वर्षाला. आणि आता एक सर्व्हायकल कॅन्सरचं लस आलेली आहे जी 9 ते 14 वर्षांच्या मुली आणि मुलांना दोन्हींना आपण देतोय. तर ती एक लस आलेली आहे. प्रायव्हेटमध्ये ह्या लसींसोबत जसं मी बोलली तसं आपण एक आहे इन्फ्लुएन्झा सर्दी खोकल्या तापवर, मेनिंगोकॉकल मेंदूज्वर ताप, टायफॉइडवर आहे. जसं आपण जन्माच्या वेळेस कावीळ ब देतो तसं कावीळ अ, हेपेटायटिस ए हे. आता गव्हर्नमेंटमध्ये मीझल्स आणि रुबेला MR एक आहे. गालफुगीवर देत नाही तर प्रायव्हेटमध्ये MMR म्हणजे मीझल्स कॉम्पोनंट, रुबेला आणि मम्स हे तिन्ही कॉम्पोनंट कव्हर केलेले जातात. ठीक आहे, तर एक्स्ट्राचे जे लसीकरण आहेत 7 डिझिजेसवर हे एक्स्ट्रा कव्हर केले जातात. पण हे 5 वर्षापर्यंतच आहेत. तर गव्हर्नमेंटमध्ये आफ्टर 3.5 महिने डायरेक्ट 9 महिन्याला लस येते. मध्ये आपण हेपेटायटिस, टायफॉइड आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सिन एक कव्हर करू शकतो. ठीक आहे, आणि बाकीचं जे 5 वर्षानंतरचं जे प्रोटोकॉल आहे ते प्रायव्हेट आणि नॅशनल इम्युनायझेशन दोन्हीमध्ये सेम आहे. हे सगळं मेडिकव्हर मध्ये आपण लसीकरणाचं चालू केलेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे सध्या पेनलेस वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. पण जरी तुम्हाला पेनलेसच्या ऐवजी जर दुसरे काही वॅक्सिन घ्यायचे असतील एक्स्ट्रावाले हेपेटायटिस, टायफॉइड, मेंदूज्वर ते सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. सर्व प्रकारच्या आजारांवर स्वतंत्र तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी 24 तास उपलब्ध असतात. मेडिकवर हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची टीम इथं कार्यरत आहे. आणि संगमनेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील रुग्णांचा देखील या मेडिकवर हॉस्पिटलवर मोठा विश्वास आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.